गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. ज्ञानाची खरी श्रीमंती. रुक्मिणी फाउंडेशन मिडटाउनच्या वतीने 500 वह्या व पेनचे वाटप. विद्यार्थ्यांना शिक्षणासह वाहतूक सुरक्षिततेचेही धडे. जळगाव प्रतिनिधी. शिक्षण हीच सर्वात मोठी संपत्ती असून ती कोणालाही चोरता येत नाही, असा प्रेरणादायी संदेश देत रुक्मिणी फाउंडेशन मिडटाउन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थिनींना 200 पानी 500 वह्या आणि पेनचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम भगवान नगर येथील बहिणाबाई शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरटीओ निरीक्षक सागर सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, उद्योजक राजेंद्र लुंकड, आनंद दारा तसेच श्रीमती सरोजदेवी दारा उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सीए पंकज दारा यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी आरटीओ निरीक्षक सागर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, रस्ते सुरक्षा आणि सुरक्षित प्रवासाचे महत्त्व समजावून सांगितले. काही ना काही आम्ही जे कार्य करत असतो त्याच्या संदर्भात न्यूजमध्ये येत असतो. म्हणजे जसं की आज वह्या वाटवांचा कार्यक्रम आहे, किंवा जे अपंग आहे त्यांना बायसिकल्स, 3 चाकी सायकल्स वगैरे ते देणं वगैरे भरपूर. कसं आहे, आज समाजामध्ये सर्वच घेतात बघा, आपण समाजाचा लाभ घेत असतो. पण माझ्या एक आजोबा नेहमी सांगायचे, आपण समाजाला काय देतो याच्यापेक्षा समाजाने आपल्याला काय दिलं याच्यापेक्षा आपण समाजाला काय देतो हे जास्ती महत्त्वाचं. आणि ती पूर्ण उक्ती ही फाउंडेशन सार्थकी लावते. आणि फाउंडेशनचं जे ब्रीदवाक्य आहे की सहकार्यातून समृद्धी, तसंच असतं बघा. जो फुलं वाटतो बघा त्याच्या हाताला सुगंध राहून जातो, आणि तो सुगंध असा विकत घेऊ शकत नाही बघा आपण बाजारातून, अशी ती व्यवस्था आहे बघा. आणि आरटीओ कार्यालयातर्फे सर्वात महत्त्वाचं तर तुम्हाला आरटीओची माहिती का? कुणाकुणाला माहिती सांगा बरं, आरटीओ काय करतो माहिती का? आरटीओ पोलीस आणि आरटीओ एकच समजतात बघा लहान मुलं, तर फरक आहे. आरटीओ काय करतात, रस्त्यावरती गाड्या पकडतात, हे जनरली समज असतो लोकांचा. तर डिपार्टमेंटची माहिती देताना मी सांगेल की गाडी चालवण्यासाठी आपल्याला लागतं लायसन्स सर्वांचं बोलत बरोबर. हे लायसन्स देण्याची जी आहे डिपार्टमेंट ते आरटीओ आहे. त्याच्यानंतर जे आपल्या गाड्या असतात त्या गाड्यांना फिटनेस देण्याचं किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन रिन्यू करण्याचं, रजिस्ट्रेशन करण्याचं काम सुद्धा आरटीओ डिपार्टमेंट करतं. त्याच्यानंतर रस्त्यावरती अपघात होऊ नये म्हणून रस्त्यावरती अंमलबजावणी म्हणजे गाड्या चेक करणे, ज्यांचे पेपर व्यवस्थित नसतील, जे नियम बाह्य काम करत आहेत त्यांना दंड करण्याचं काम सुद्धा आरटीओ करतं. आणि रस्ता सुरक्षा संदर्भात बोलायचं झालं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे रस्ता सुरक्षा काय असते. आपल्याला माहिती की रस्त्याने डाव्या बाजूने चालावे, रस्त्याने सीट बेल्ट, गाडीत असतं 4 व्हीलरमध्ये सीट बेल्ट लावायचा, आणि 2 व्हीलरवर असेल तर डोक्याला काय लावायचं? हेल्मेट. बघा हुशार आहे एकदम, पोर एकदम हुशार आहे. पण बघतो आपण रस्त्याने लावतात का सर्व हेल्मेट घालतात का सांगा बरं? कमी लोक आहेत जे घालतात. म्हणजे आपण काय विचार करतो, जवळच तर आहे, मी भाजीपाला घ्यायलाच चाललो आहे, किंवा गावातच चाललो आहे, किंवा नशिराबादलाच चाललो आहे. समज आपल्याला असं वाटतं की इथे जवळ काय करत, कारण सिर सलामत तो पगडी 50 बरोबर. तर हात तुटला, पाय तुटला, तो रिपेअर होऊ शकतो, पण डोक्याला जी इजा होते समजा ती बाकी कशाची भर काढू शकत नाही बघा. तशाच प्रकारे गाडीमध्ये सीट बेल्ट लावतो बघा आपण, आपल्याला माहिती लावला पाहिजे. आता तुम्ही तर गाडी चालवत नाही, तुम्ही 2 व्हीलर चालवत नाही, 4 व्हीलर चालवत नाही, मग तुम्हाला काय आहे माहिती? वास्तविक शासन तर म्हणतंय की मुलांच्या पाठ्यक्रमामध्ये हेची समाविष्ट केला पाहिजे. याचं कारण असं की जे मुलांना समजतं ते मोठ्यांना पण नाही समजत साहेब. कारण बऱ्याच वेळा ड्रायव्हिंग करताना माझीच मुलगी मला सांगते, पप्पा सीट बेल्ट. आता तर वास्तविक गाड्यांमध्ये टुंकटुक आवाज करतात, तरी पण आपण कसं थोडं हलगर्जीपणा, तर मुलं सांगतात बघा. तर काय करायचं सर्वांनी, आपले आई वडील, मोठे भाऊ बहीण गाडी चालवत असते की त्यांना सांगायचं हेल्मेट घाल, त्यांना बोलत राहायचं. 1, 2, 10, 15 वेळा तुम्ही बोलणार तेव्हा ते त्यांना सवय लागेल, त्यांना त्याचं सिरियसनेस आला की ते घालते. त्याचप्रमाणे 4 व्हीलर मध्ये असेल तर सीट बेल्ट वापरायचं बघा. आणि आपल्याशी रिलेटेड सर्वात महत्वाचा नियम बघा, आता
दुराग्रस्त लोकांमध्ये की रस्त्याने चालताना नेहमी कोणत्या बाजूने चालावे सांगा बरं? लेफ्ट साईडने चालावे, बरोबर. तर याच्यात रस्ता सुरक्षा नियम असं सांगतात साहेब की रस्त्याने चालताना जर फुटपाथ असेल तर तुम्ही डाव्या बाजूने चालावे, जर फुटपाथ नसेल तर तुम्ही उजव्या बाजूने चालावे, असं नियम. लक्षात आलं सर्वांच्या? फुटपाथ समजते तुम्हाला? रस्त्या व्यतिरिक्त पायी चालणाऱ्यांसाठी एक जागा असते, ती जर असेल रस्त्याला तर उजव्या बाजूने चालायची, नाहीतर सॉरी डाव्या बाजूने, नाहीतर उजव्या बाजूने का चालायचे? कारण समोरून येणाऱ्या वाहनाला आपण दिसतो, मागून येणाऱ्या आपल्याला वाहन दिसते का मागचं सांगा बरं? असा नियम आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसतं बघा. नियमाची थोडक्यात माहिती दिली, नियमही बरेच माहिती असतात, हेल्मेट सीट बेल्टचंही माहिती असतं आपल्याला, पण सिरियसनेस नसतो. तर थोडक्यात माहिती दिली तुम्हाला, थोडक्यात त्याचं गांभीर्य सांगितलं तुम्हाला. आणि हा कार्यक्रमामध्ये मला बोलवलं त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्मृतीच्या निमित्त आहे ते त्यांची आई दाराताई आणि आनंदाला यांचंही आपण स्वागत करतोय. आणि त्यांनी वह्या दिल्या देत आहेत आणि या संस्थेमध्ये देतात, म्हणून संस्थेचा आणि दारासाहेबांचं हे सर्वांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. म्हणूनच तो हा कार्यक्रम होत आहे. आता आपल्याला मंचावर बसलेले सर्व त्यांचे पदाधिकारी संस्थेचे रुक्मिणी फाउंडेशन, आता आपल्या साहेबांनी मार्गदर्शन केलं. आपण आता वयाने लहान आहेत, आपण फाउंडेशन आहे, संस्था आहे. ही संस्था ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस मी पण होतो, म्हणजे 25 वर्षापूर्वी जेव्हा स्थापन झाली त्यावेळेला पंकजी लोकांनी मला बोलवलं की बा आम्ही अशी संस्था स्थापन करतोय. त्या वेळापासून आम्ही मित्र आहेत आणि आजही मित्र आहेत. ही संस्था एक चांगली संस्था आहे की गोरगरिबांना नेहमी मदत करत असते. निमित्त आहे संस्थेचं, पण त्यांचं जे काम आहे ते पाहून लोक त्यांना मदत करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असतो. तसा आज हा कार्यक्रम होत आहे. दारासाहेबांनी वह्या दिल्या पण तो कार्यक्रम होतोय रुक्मिणी फाउंडेशन, म्हणून या दोघां संस्थेचं बी आणि दारासाहेबांच्या आपण टाळ्या वाजवून स्वागत करायला पाहिजे. संस्था चालते. आमच्या 3 संस्था आहेत शिक्षण संस्था, एक उडकोमध्ये एक पिंपळ्याला, एक नष्टात रोडला आहे. तिघी संस्थेमध्ये आम्ही गरीब मुलांना शिकवतो. मुलांना पैशाच्या टेन्शनने सर्व फुकट असतात. आणि आमच्या शाळेतले जे विद्यार्थी आहे ते चांगल्या पदावरती गेलेले आहेत, चांगले नोकरी लागल्या मॅडम, चांगल्या म्हणजे मंत्र्यात नोकरीला आहेत, परत पोलीस आहे, आल्टोमध्ये पण यांच्या एक आल्टो पण आहे. म्हणजे आणि बघा तिथं बोर्ड लावला मी, त्या बोर्डवरती कोण मुलगा आपल्या शाळेचा कुठे नोकरीला आहे सगळं बोर्ड लावलेला मी. तर एक शेवटे कसं आहे, शेवटे शिक्षण महत्वाचं आहे. मुलांना सांगतो मी तुम्हाला आता बघा, तुम्हाला मागे पण सांगितलंय मी, आता पुन्हा सांगतो साहेबांसमोर की 4 भाऊ होते बरं का, पंकज 4 भाऊ, त्यांना 100 बिघे जमीन, म्हणजे 100 बिघे जमीन म्हणजे फार श्रीमंत. पण 4 भावाचे हिशोबाटे झाले 25 बिघे आले. प्रत्येकाला 2 मुलं झाले, किती आले? 12. 30 पेरमध्ये विषय संपला. म्हणजे जे शेतकरी म्हणतात ते किंवा 100 बिघे आहेत त्यांच्याकडे, मोठे शेतकरी आहेत. शेवटी त्या 30व्या पिढीमध्ये विगुट 5 बिघे येऊन गेले. 5 बिघाड का आता काही होत नाही आज. म्हणजे शेवटी आपल्या शिक्षण फार महत्वाचं आहे. जमीनदार झालं तर मग शिक्षण जाऊ शकत नाही. ज्याला शिक्षण येतं, ज्याला अभ्यास येतो, जो चांगला शिकतो त्याच्याला सर्वस्वते असले की लक्ष्मी आपोआप येते. म्हणून मुलांना सांगतो नेहमी यांना की शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगतो मी की तुमच्या आईवडील जे मोलमजुरी करतात ते तसं तुम्हाला व्हायचं नाही आहे, बरोबर. आणि आई वडिलांना तुम्हाला आमच्या मोठ्या घरात शिक्षण संस्थेत पाठवतात, तर तुम्ही शिकून आई वडिलांची सेवा तुम्हाला करावं लागेल. म्हणून शेवटी शिक्षण महत्वाचं आहे. या युगामध्ये आता इतकं ॲडव्हान्स झालेलं शिक्षण की लहान येतं आमचं काम, परंतु सोमय्या साहेब नवीन आहेत म्हणून त्यांना सांगू इच्छितो की आमची संस्था ही गरीब विद्यार्थ्यांना संस्था आहे. हे सगळे विद्यार्थी आहे, यांचे पालक सगळे आई वडील असतात, हे मोलमजुरी करतात, असे विद्यार्थी आहेत. आणि आम्हाला आमचं काम बघून गावातले जे दाते आहेत, जसं अंधदाते असतात तसं याच्यामध्ये पण दाते असतात.
ते आम्हाला जे असं पुस्तक, वह्या, कपडे, बॅग, सायकली वाटप करत असतात. आम्हाला म्हणजे लोक तिथं स्वतःहून देतात. काही कमी पैसे पडले तर मी देतो. आमचे शिक्षक आहेत, शिक्षकांचा बी सुद्धा हातभार आहे, हे सुद्धा पैसे देतात. म्हणजे ते लोक संस्था जे सुरू करतात, शिक्षण संस्था, हे पैसे कमवण्याकरता करतात. आम्ही पैसे कमवत नाही. आम्ही लोकांना, मुलांना, आम्ही गरीब लोकांना आम्ही ज्ञान देतो, शिक्षण देतो. अशी ती संस्था आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज डी जैन यांनी केले. का तुम्हीच होता या, तर त्याचा आम्हाला आनंद आहे. टाटाजींनी सांगितलं का मी येतो वा, पण छोट्या प्रोग्रामसाठी काही जरूरत नाही, मी नेहमीच येत राहतो. पर त्या व्यक्तीने सांगितल्यानंतर टाटाजी गेले, अपंग लोकांना सायकली दिल्या, अपंग लोक सायकल फिरवत होते ग्राउंडमध्ये. एक अपंग मुलगा येऊन त्या टाटाजींचे पाय पडतो की आप भगवान हो. तर तो व्यक्ती बोलला का बा, टाटाजी बोलले का ऐसा कुछ नहीं, मैं रतन टाटा और मैं देते रहता हूँ, तो मैं आपके लिए साइकिल लाया था. नहीं बोले, मैं 3 दिन से भगवान की प्रार्थना कर रहा था कि कोई हमको आके सायकल दे, और आप भगवान के रूप में आए. तर सांगण्याचा उद्देश आहे का भगवान होणं फार आसान आहे. फक्त तुम्ही कोणासाठी जेव्हा देता तर तो तुम्हाला भगवानच्या रूपाने पाहतो. घेणारा त्यावेळेला त्याच्या अडचण असतात. तर तसा दाराजींनी कुठे कुठे शिक्षणासाठी मदत केलेली आहे, ती आज तुमच्यासाठी इथपर्यंत पोहोचलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्रसिंह राजपूत यांनी मानले. आदरणीय उपस्थित मान्यवर श्रीमान पप्पूबाई लुंकड, माजी नगराध्यक्ष श्री बंडूदादा काडे, RTO इन्स्पेक्टर सागर साहेब सोनवणे व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे, सर्व लाभार्थी व बंधू भगिनी आणि उपस्थित सज्जन, आजचा हा आपला रुक्मिणी संस्थेचा वया वाटपाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. या कार्यक्रमाचा उद्देश केवळ वस्तूचे वाटप करणे नसून समाजात परस्पर सहकार्य आणि माणुसकीची भावना अधिक दृष्ट करणे हा आहे. आज ज्या वस्तूंचा लाभ मिळाला आहे त्यांनी त्यांचा योग्य उपयोग करून आपल्या जीवनावर सकारात्मक बदल घडावा अपेक्षा आहे. तसेच समाजाने आपल्यासाठी जे केले त्याची जाणीव ठेवून भविष्यात आपण इतरांच्या मदतीसाठी पुढे यावे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्य केलं, श्रीमान पंकजभाई दारा व आनंदभाई दारा यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बलदेव गोपीचंदजी दारा यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आयोजक, संयोजक आणि उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच रुक्मिणी फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी उपस्थित यांचे आभार. श्रीमान पंकजभाई यांचे कार्यक्रम यशस्वी उपस्थित करण्यासाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या प्रसंगी डॉक्टर विजय साखणला, राजीव श्रॉफ, महाश्वेता माथुरवैश्य, मुख्याध्यापक विलास नारखेडे तसेच शाळेचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुक्मिणी फाउंडेशन मिडटाउनच्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. शिक्षणाला प्रोत्साहन देत समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला. चांगला आणि जेवढा वखाणण्यासारखा हा कार्यक्रम, म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना अपेक्षापेक्षा चांगली मदत हे रुक्मिणी फाउंडेशनकडनं आपण पाहिली. असंच कार्य हे नेहमी करत राहो. देव यांना सद्बुद्धी दो आणि सर्व गरजू विद्यार्थ्यापर्यंत हे शेवटपर्यंत पोहोचो हीच आमची सदिच्छा. रुक्मिणी फाउंडेशन तर्फे बहिणाबाई विद्यालयामध्ये मुलांना, विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा कार्यक्रम झालेला आहे. रुक्मिणी फाउंडेशन ही अशी संस्था आहे तर सामाजिक काम करतात. साधारणतः 25 वर्षापासून रुक्मिणी फाउंडेशन जळगाव शहरात काम करत आहे. गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत सायकल वाटप, दप्तर वाटप, वह्या वाटप, पुस्तक वाटप असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यामार्फत होत असतात दरवर्षी. आज बहिणाबाई विद्यालयामध्ये वह्या वाटपचा कार्यक्रम झालेला आहे. आज मी संस्थापक रुक्मिणी फाउंडेशनचे आमचे मित्र पंकज धोका आणि राजपूत साहेब अध्यक्ष यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांची जी टीम आहे पूर्ण रुक्मिणी फाउंडेशनची, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो की असाच कार्यक्रम आपण करत राहावा. आपल्या सगळ्या जे गरिबांचे मुलं आहेत आणि त्यांच्या पालकांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि आपली संस्था अजून चांगली प्रगती करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.